नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर डेली करंट अफेअर्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. हा प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करत जा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला या प्रॅक्टिसचा निश्चित फायदा होईल. आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच राजस्थान या राज्यात याची निर्मिती करण्यात आली असून आता 4 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येईल. राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात हे कॉम्प्लेक्स स्थित आहे? तर राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यात याची निर्मिती करण्यात आली आणि या प्रकल्पाची वार्षिक क्षमता ही 9 दशलक्ष मेट्रिक टन असून हा प्रकल्प हिंदुस्तान पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड व राजस्थान सरकार यांचा एक संयुक्त उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारने स्वर सम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. तर यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येईल हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच यात विजेत्याला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार सूरसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्काराच्या धर्तीवर सुरू करण्यात येत असून या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे करण्यात आली. याचा उद्देश काय? तर संगीत आणि गायन क्षेत्रात प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करणे हा याचा उद्देश आहे. यात विजेत्याला 10 लाख रुपये रोख, शाल, मानपत्र व अधिकृत सन्मान चिन्ह देण्यात येईल. आणि या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल? तर आशा भोसले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 8 सप्टेंबर किंवा त्या सुमारास या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्रता काय सांगण्यात आली? तर संगीत क्षेत्रात आयुष्यभर मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. अलीकडेच भारताने नौदलासाठी युनिकॉर्न म्हणजेच युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना निर्मिती करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला? तर हा युनिफाईड रेडिओ अँटेना तयार करण्यासाठीचा करार भारताने जपान या देशाबरोबर केला. बरे, युनिकॉर्न नेमकं काय आहे? तर ही एक प्रगत अत्याधुनिक प्रणाली आहे जी अनेक संचार प्रणाली आणि विखुरलेल्या अँटेनांना एकाच एकीकृत रडार मास्टमध्ये एकत्रित करण्यासाठी तयार करण्यात आली असून याची निर्मिती आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे करण्यात येईल. व आता भारत हा फिलिपिन्स नंतर जपानचे संरक्षण तंत्रज्ञान मिळवणारा आशियातील दुसरा देश ठरला आहे. यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, युनिकॉर्न मास्कची निर्मिती करण्यासाठी जपानने भारतासोबत करार केला. आणि तुम्हाला हे तर माहीतच असेल, सध्या भारतामध्ये 16वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद पार पडली व या परिषदेदरम्यान दोन्ही देशात एकूण 129 सामंजस्य करार झाले आहेत. किती करार झाले? तर नोट करून घ्या, दोन्ही देशात 129 सामंजस्य करार झालेत व या 129 करारांच्या माध्यमातून जपानी कंपन्या भारतात सुमारे 2 ट्रिलियन जपानी येन एवढी गुंतवणूक करणार आहेत. आणि जपान सरकारने सुद्धा पुढील 10 वर्षात भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचं लक्ष ठेवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिल्या खाजगी पॉइंट इन स्पेस प्रणालीला मंजुरी मिळालेले उंडवल्ली हेलिपोर्ट कोणत्या राज्यात आहे? तर हे जे उंडवल्ली हेलिपोर्ट आहे हे आंध्र प्रदेश या राज्यात आहे. बरं, ही पॉइंट इन स्पेस प्रणाली काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर A व B अशी 2 स्थळे आहेत. या A स्थळावरून B स्थळावर एक हेलिकॉप्टर न्यायचं आहे. पण प्रॉब्लेम काय? तर या दोन्ही स्थळामधील धुके आणि पावसामुळे दृश्यमानता ही कमी झाली आहे. अशा वेळी सध्याच्या पद्धतीत हेलिकॉप्टर उडवले जात नाहीत व ते उड्डाण रद्द केलं जातं. आणि पॉइंट इन स्पेसमध्ये हाच फरक आहे. पॉइंट इन स्पेसमध्ये आकाशात रडारवर आणि GPS द्वारे एक निश्चित बिंदू ठरवला जातो व त्या निश्चित बिंदूद्वारेच दृश्यमानता कमी असले तरी हे हेलिकॉप्टर उडवलं जातं. या नवीन प्रक्रियेमुळे आता हेलिपॅडवर महागडी मशिनरी बसवण्याची सुद्धा गरज असणार नाही. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की उंडवली हेलिपोर्टसाठीची ही पहिली खाजगी पॉइंट इन स्पेस कार्यपद्धती कोणी विकसित केली? तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याचा विकास केला आहे. आता ही नियुक्ती पहा. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच रवी अग्रवाल हे आता CBDTचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बरं, त्यांचं नाव सध्या चर्चेत का आलं? तर रवी अग्रवाल यांची आता CBDTच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. ते आता 1 जुलै 2026 पासून 31 डिसेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्य करतील.
CBDT एक वैधानिक मंडळ असून याची स्थापना केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम 1963 अन्वये करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं, तर आता हा पुरस्कार कोणत्या नवीन नावाने ओळखला जात आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार या नावाने ओळखला जाईल. बरं, या पुरस्काराचं नाव का बदलण्यात आलं, तर मित्रांनो आता या पुरस्काराचा नवीन प्रायोजक हा बुकमन फिलॉन्थ्रॉपीज बनला आहे. त्यामुळेच या पुरस्काराच्या नावात सुद्धा बदल करण्यात आली. नावाबरोबरच यात विजेत्याला देण्यात येणारी रक्कम सुद्धा वाढवण्यात आली असून पहिले यात विजेत्याला 50,000 पाऊंड देण्यात येत, पण 2027 पासून यात विजेत्याला 1,00,000 पाऊंड देण्यात येतील. आता येथे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचा उल्लेख आला, तर 2026च्या या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर तैवानी लेखक यांग शुआंगजी यांनी लिहिलेल्या व लिन किंग यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या तैवान ट्रॅव्हलॉग या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या इतिहासात मॅन्ड्रिन चीनी भाषेतून अनुवादित झालेली ही पहिलीच कादंबरी आहे. तसेच एखाद्या तैवानी लेखकाला सुद्धा प्रथमच हा पुरस्कार मिळाला. व येथे हा पॉईंट लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अथवा बुकमन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा अनुवादित पुस्तकांसाठीच दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1च्या पहिल्या उड्डाण मोहिमेचं नाव काय? आता विक्रम-1 लवकरच उड्डाण करणार असून या विक्रम-1 साठी जी उड्डाण मोहीम सुरू करण्यात आली, या मोहिमेला मिशन आगमन असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं, तर मिशन आगमन असं याला नाव देण्यात आलं. एक्झाममध्ये हमखास प्रश्न विचारण्यात येईल. लक्षात ठेवा, मिशन आगमन कशाशी संबंधित आहे, तर विक्रम-1च्या पहिल्या उड्डाण मोहिमेशी हे मिशन संबंधित आहे. अलीकडेच स्कायरूट एरोस्पेसने पहिल्या उड्डाण चाचणीसाठी 12 जुलै ते 4 ऑगस्ट या प्रक्षेपण कालावधीची सुद्धा घोषणा केली. पुढील प्रश्न, RBIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता RBIचे नवीन कार्यकारी संचालक हे रविशंकर बनले आहेत. रविशंकर यांनी कार्यकारी संचालक म्हणून 1 जुलै रोजी पदभार स्वीकारला आहे. मित्रांनो, RBI विषयी सांगायचं झालं तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली असून RBIचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर 1 जानेवारी 1949 मध्ये RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. RBIचे सध्या गव्हर्नर कोण हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना व्यावसायिक सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच कॉर्पोरेट मित्र ही योजना MSME उद्योगांना सहाय्य करण्यासाठी सुरू करण्यात आली. या योजनेसाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कोणासोबत भागीदारी केली, तर IIT मद्रास सोबत यासाठी भागीदारी करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या SDG इंडेक्समध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.